नमस्कार मंडळी, आज दिनांक आहे 22 मार्च 2026. आपल्या पेंडखळ्यामध्ये चिपटेवाडीमध्ये ट्रेनिंग होती आणि आता संध्याकाळचे नाही म्हटलं तर 6:30 वाजून गेलेले आहेत. तर काही मंडळी कुडाळवरून आलेत, काही मंडळी रत्नागिरीवरून आलेत आणि राजापूरवरून आलेत. नमस्कार. नमस्कार. तर या बाबांना एक मानाचा मुजरा, कारण की हे बाबा आहेत ना खूप कष्टाळू आहेत आणि ह्यांच्या इथे मी गेलो होतो शिवने खुर्दमध्ये, राजापूर तालुक्यामध्ये शिवने खुर्द आहे. आज त्यांना म्हणजे सांगायचं म्हटलं ना मला बोलायलाच कसं तरी वाटतं आहे, पण आज त्यांची चालायची म्हटलं ना तर मला आता काय बोलू, तर ते नीट चालू शकत नाही. पण ह्या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये त्यांना भविष्यामध्ये यायचं आहे, त्यासाठी ट्रेनिंगसाठी आले, त्यासाठी एक मानाचा मुजरा. ट्रेनिंग कशी वाटली तुम्हाला? ट्रेनिंग मस्त वाटली. तसं काय आपण कोकणातीलच आहोत, त्यामुळे कोकणी माणसाने जी ट्रेनिंग दिलेली असते ना ती लवकर कळते. काही कमी वाटलं का याच्यामध्ये ट्रेनिंगमध्ये? नाही, असं काय नाही, कमी असं काय वाटलं नाही. आम्ही पहिल्यांदाच उतरतोय, त्यामुळे तुम्ही दिलेलं ट्रेनिंग मस्त होतं, भारी होतं. प्रॅक्टिकल वगैरे प्रॅक्टिकल मस्त होतं, भारी होतं. चांगलं होतं ना? होय ना. भाऊ तुम्ही कुठून आलात? रत्नागिरीवरून आलोय. ट्रेनिंग कशी वाटली? खूप छान. समजूतदारपणे समजवलं सगळ्या विषय, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्समध्ये जाऊन इन्क्युबेटर कसा बिल्ड करायचा आणि प्रॅक्टिकल पण तुमचं फॉर्म पण आतून विजिट करायला आला, सेफ्टी कशी घ्यायची, प्रिकॉशन्स काय घ्यायचे ते समजले गेले. तर याच्यामध्ये प्रॅक्टिकल आणि थेरी हे दोन्ही प्रॉपर समजलं. हो. भाऊ तुम्ही कुठून आलात? वेंगुर्ला. वेंगुर्लावरून. याच्या अगोदर कुठे अटेंड केली होती का ट्रेनिंग? नाही, पहिल्यांदाच. पहिल्यांदाच. ट्रेनिंग कशी वाटली? ट्रेनिंग मस्त, सगळं संपूर्ण माहिती भेटली आम्हाला. आमचं हे प्रॉपर गाव हे खेडेगाव आहे ना, एकदम आतमध्ये आहे ना, खूप आतमध्ये. पण तरी सुद्धा तुम्ही एवढ्या लांब आले आहेत का? शिकण्यासाठी आलेले आहेत. भविष्यामध्ये गावठी कुक्कुटपालन करायचं आहे. नक्कीच आपण यांच्या भाऊंच्या टचमध्ये राहू, म्हणजे जेवढे आपल्या ट्रेनिंगला आलेत त्यांच्या टचमध्ये राहू. भाऊ तुम्ही कुठून आलात? देवगड. देवगडवरून. कशी वाटली ट्रेनिंग? छान होती ट्रेनिंग. प्रॅक्टिकल वगैरे? हा, एकदम छान. सोप्या भाषेत अगदी समजावलं आम्हाला, मजा आली. मग तुम्ही आता एवढा दिवस काढून आलेले आहेत, मग याचा भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल? नक्कीच होईल. एकदम सुटसुटीतमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. हो, एकदम थेरी आणि प्रॅक्टिकल एकदम छान झाली. ओके. भाऊ तुम्ही कुठून आलात? राजापूर, शिवने खुर्द. ट्रेनिंग कशी वाटली? ट्रेनिंग एकदम छान. ट्रेनिंगमध्ये काय बदल करावा वाटतो का? नाही, प्रत्येक माहिती सगळी व्यवस्थित दिलेली आहे. कारण बेसिकपासून ते जवळजवळ इंजेक्टेबल मेडिसिन्समध्ये सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित दिली आहे. आता हे भाऊ स्वतः मेडिकलमध्ये, म्हणजे मेडिकल लाईनमध्ये असल्यामुळे त्यांना या गोष्टी माहिती आहे. मेडिसिनबद्दल माहिती, त्याचबरोबर प्रॅक्टिकल जे इंजेक्शन दिलेलं ते परफेक्ट होतं. परफेक्ट होतं ना? धन्यवाद. भाऊ तू कुठून आलायस? सावंतवाडीवरून आलो. सावंतवाडीवरून आलाय. ट्रेनिंग कशी वाटली? एकदम छान, मस्त. तुम्ही समजावलं कशा प्रकारे छोट्या गोष्टीपासून एकदम मोठ्या गोष्टीपर्यंत काय करायचं, कशा प्रकारे काळजी घ्यायची, सगळं समजलं आम्हाला. भविष्यात याचा आम्हाला खूप फायदा होईल. तुमच्याकडे ट्रेनिंगसाठी आम्ही आमच्या तिकडच्या तरुणांना पण सजेस्ट करू तुझ्यासाठी. पण आपल्या खेडेगावात आपल्या जो मूळचा गावचा व्यवसाय तो करायला पाहिजे, त्यामुळे खूप चांगलं वाटलं. ओके. मग प्रॅक्टिकलमध्ये आता तू कोंबडी पकडलीस, कसं वाटलं? कारण की आपल्याकडे एक जी कोंबडी इन्फेक्टेड आहे त्याला कोरायचा झाला होता, त्यामध्ये आपण तो पस काढला त्याच्यामधला. प्रॅक्टिकल कशी वाटली तुला? प्रॅक्टिकल पण चांगली वाटली. म्हणजे त्या रोगावर आम्हाला समजलं की काय करायचं, कुठे त्याला इंजेक्शन द्यायचं, त्याच्यानंतर कुठचं औषध द्यायचं, काय काळजी घ्यायची, ते तुम्ही आम्हाला एकदम चांगलं सांगितलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये चांगला फायदा होईल भविष्यात त्याच्याबद्दल. सॅटिस्फाय. तर मंडळी, या सर्वांना जे मंडळी आपल्याकडून ट्रेनिंग करून जात आहेत किंवा त्यांना माहिती पाहिजे त्यांना आपण माहिती देतो. पण एक तुम्हाला सांगतो, आपण नेहमी सपोर्टला असतो. फक्त एवढे आहे की वेळ देणं महत्त्वाचं आहे आपल्या मंडळींना. आणि यांना सांगितलं आहे की पेशन्स तुम्ही ठेवा. एका वर्षामध्ये तुम्ही मोठे होणार नाही, 2 वर्षात मोठे होणार नाही, पण ह्या व्यवसायात तुम्ही थोडा वेळ द्या. 4-5 वर्ष तुम्ही द्याल तेव्हा मोठे होणार आहे. कारण की आता मार्केटमध्ये बघा 4-5 वर्ष जेव्हा टिकणार तेव्हा तुम्हाला चांगलं उत्पन्नात चालू होणार आहे. घाई करू नका. 500-1000 घेऊ नका. 50पासून सुरुवात करा, चालेल. 50चे 20 मेले चालेल, 30 उरतील. पण 500 घेऊन 400 माराल तर तुमचा मोठा लॉस होणार आहे. म्हणून 50पासून चालू करा. मोठ्या कोंबड्यापासून करा किंवा पिल्लांपासून करा, पण करा. तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करतो आणि बाबांना पण मनापासून धन्यवाद बोलतो. बाबांनी पण व्यवसाय चालू केलेला आहे आणि विश्वास ठेवून आपल्याकडे आले आहेत पेंडखळे गावामध्ये, त्यासाठी मनापासून धन्यवाद.